पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी टाइम्स नाऊ नवभारतला विशेष मुलाखत दिली। या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर सडेतोड उत्तरे दिली। टाइम्स नाऊचे कन्सल्टिंग एडिटर सुशांत सिन्हा यांनी विचारले की तुमच्या कोणत्याही योजनेत हिंदू मुस्लिम झाले नाहीत, यात शंका नाही, पण 2002 पासून आता 2024 आलं आहे। तुम्ही आणि मी कोणतीही वस्तू खरेदी करायला गेलो तर 2-3 वर्षांनी पुन्हा तीच वस्तू खरेदी करणार नाही, काहीतरी नवीन ट्राय करू। पण 22 वर्षापासून मुस्लिम पुन्हा पुन्हा हाच नरेटिव्ह कसे विकत घेत आहेत की मोदी आले तर ते मुस्लिमांना नष्ट करतील। या प्रश्नांचं उत्तर देताना मोदी म्हणाले, मला हेड ऑफ गव्हर्नमेंट होऊन जवळपास 25 वर्ष झाले आहेत आणि गुजरातमध्ये 18व्या शतकातील किंवा 19व्या शतकातील रेकॉर्ड अस्तित्वात असल्याचे तुम्हाला माहीत असेल। गुजरातमध्ये दंगली होत होत्या, 10 पैकी 7 वर्षे दंगली होत होत्या। 2002 पासून गुजरातमध्ये एकही दंगल झालेली नाही। पंतप्रधान मोदी म्हणाले की आज मी पहिल्यांदाच बोलतोय, यापूर्वी मी कधीच या विषयावर आलो नाही। मी मुस्लिम समाजाला सांगतोय, मी त्यांच्या सुशिक्षित लोकांना आत्मचिंतन करायला सांगतोय। विचार करा, देश जेवढी प्रगती करत आहे त्यात तुमच्या समाजात कमतरता जाणवत असेल तर त्याचे कारण काय? काँग्रेसच्या काळात तुम्हाला सरकारी व्यवस्थेचा लाभ का मिळाला नाही? काँग्रेसच्या काळात तुम्ही या दुर्देशाला बळी पडला आहात का? एकदा आत्मपरीक्षण करा आणि ठरवा, हे जे तुमच्या मनात आहे की सत्तेत आम्ही बसू, आम्ही उतरू, यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य खराब करत आहात। पुढे बोलताना मोदी म्हणाले, जगभर मुस्लिम समाज बदलत आहे। आज मी आखाती देशांमध्ये जातो, मला वैयक्तिकरित्या खूप आदर मिळतो आणि भारतालाही मिळतो। येथे विरोध सुरू असल्याचे सर्वांनाच वाटते। योगा हा सौदी अरेबियातील अधिकृत अभ्यासक्रमाचा विषय आहे। मी इथे योगाबद्दल बोललो तर तुम्ही चालवता हे मुस्लिम विरोधी आहे। जेव्हा मी आखाती देशांमध्ये जातो तेव्हा सर्व श्रीमंत लोक माझ्यासोबत बसायचे। जेवणाच्या वेळी ते मला योगाबद्दल नक्की विचारायचे। मला मोदीजींकडून विशेष अधिकृत प्रशिक्षण घ्यायचे असेल तर काय करावे लागेल असे कोणी म्हणायचे। अनेकांची कुटुंबे भारतात योगा शिकण्यासाठी येतात, परंतु इथे योगालाही हिंदू मुस्लिम बनवले आहे। मी मुस्लिम समाजाला विनंती करतो की किमान तुमच्या मुलांच्या जीवनाचा विचार करा, तुमच्या भविष्याचा विचार करा। कोणत्याही समाजाने बांधलेल्या कामगारासारखे जगावे अशी माझी इच्छा नाही। पुढे बोलताना मोदी म्हणाले, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही भाजपावाल्यांसोबत बसून उठू लागलात तर भाजपवाले तुम्हाला घाबरवतील का? अहो जा ना, 50 लोक भाजपाच्या कार्यालयात दिवसभर बसा, बघा आत काय चाललंय। ते तुम्हाला बाहेर हाकलतील का? तुम्हाला कोण हाकलून देईल? जा आणि भाजपाच्या कार्यालयावर कब्जा करा, तुम्हाला कोण रोखत आहे? असे म्हणत मोदींनी मुस्लिमांना भाजपासोबत जोडले जाण्याचे आवाहन देखील केले आहे।